आमच्या पत्रकारांकडून तुमच्या अपेक्षा काय ते पूर्ण होत आहेत? मला व्यक्तिगत मी तुम्हाला खरं सांगतोय की 1984 पासून मी या शहरामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत काम करतोय आणि मला पिंपरी चिंचवड शहरातल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे। नवे माझा जो काही लोकशाहीचा हा लढा आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा आहे, तो माध्यम प्रतिनिधी तुमच्यासारख्या लोकांमुळेच तो यशस्वी झाला। अनेक ठिकाणी मला यश मिळालं, काही ठिकाणी अपयश आलं, मात्र मी जे टिकलोय, मी जे काही लढतोय आज, त्याला संपूर्णतः ताकद देण्याचं काम पिंपरी चिंचवड शहरातल्या माध्यम प्रतिनिधींनी, इलेक्ट्रॉनिक मीडिया असन, प्रिंट मीडिया असन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आरोप होतो मीडियावर की हे खाणारे पिणारे आहेत, ह्यांना तिला हॉटेलमध्ये जेवण द्यावं लागतं, नाश्ता द्यावा लागतो, पण मी असा एकमेव कार्यकर्ता आहे की मला चहा पाजतात सगळे प्रतिनिधी, मला नाश्ता, माझा चहाही घेत नाही, मला चहाही पाजतात, जेवणही देतात। मी जर कधी चहाचं बिल द्यायला लागलं तर मला आजपर्यंत एकाही पत्रकारांनी बिल सुद्धा भरू दिलं नाही। ही वस्तुस्थिती आहे, सत्य मी जाणलेलं आहे। बाकी काही गोष्टी असेल मला माहित नाही, पण व्यक्तिगत माझा अनुभव जो आहे पत्रकारांच्या बाबतीत माझा व्यक्तिगत अनुभव खूप चांगला आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या शहरामध्ये लोकशाही जिवंत आहे, टिकवलं, कायम प्रतिसाद दिला, मला कायम बळ दिलं, माझा आवाज दिला, सामान्य जनतेचा आवाज म्हणून मला माझ्या माध्यमातून आवाज बुलंद करण्याची शक्ती, ताकद माध्यम प्रतिनिधींनी दिले, त्याचं मी शतशः ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। धन्यवाद। प्रेक्षक, खरं तर थांबतोय आम्ही इथं।